शनाया, अगं किती छान दिसतेस तू. ए थँक्स. काय मग आज कुठे दौरा? दौरा? अगं म्हणजे इतकी छान तयार होऊन तू कुठे चालली आहेस? तुझ्या ईशाचं लग्न आहे का? ये नाही ग, ईशाचं लग्न वगैरे नाहीये काही. ईशानी आणि मी एक नवीन वेंचर सुरू केलंय ना, त्याचं इनॉग्रेशन आहे आज. ए तू पण ये ना. मी हिला का बोलवलं मी इनॉग्रेशनला? इकडे गॅरी असेल ना, हिला काही करून कटवलं पाहिजे यार. नाही म्हणजे बघ तुला कसं ऍडजस्ट होतंय त्याप्रमाणे. तुला शाळेत पण जायचंय ना? हो, शाळा आहे ना आणि सुट्टी नाही मिळणार. ओ शिट, इट्स ओके. पण म्हणजे मला मी मिस करेन तुला खूप. अगं हो शनाया, आता उगाच इमोशनल ड्रामा नको करूस. हा, निघते मी. बाय. हे हाय गर्ल. हाय. यू लुकिंग गुड. कशी दिसते? ब्युटिफुल. हाय भक्ती मिस. हाय. तू कुठे निघाली? शाळेत. अच्छा, मग इनॉग्रेशनला नाही येणार आहेस का? नाही अगं, तिला शाळेत जायचंय ना, सो ती नाही येत आहे. तिकडे गॅरी असणार आहे ना, तू वेडी आहेस का? काय येईल ती आपल्या सोबत? काय चाललंय तुमचं? नाही काहीच नाही. तू जा, तुला उशीर होतोय ना. बरं ईशा, तू शनायाला नक्की कोणत्या रस्त्यावरून घेऊन जातेस ना, याच्याकडे माझं संपूर्ण लक्ष आहे. नाही, मी ऍक्च्युली तिला एसबी रोड वरनं नेणार आहे. तुला शॉर्टकट माहितीये का एखादा? शनाया, जरा बऱ्या मैत्रिणी कर ग. हॅलो, व्हॉट डू यू मीन? ईशा, जर तू शनायाला फसवण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव. मॅड का जरा? काय बोलून गेली यार? वट नाही यार, ती नेहमीच बोलते असं, लक्ष नको देऊ. आणि तशी ती बोलते का तर राधिकाची स्टाईल मारते. हो ऍब्सोल्युटली. बरं झालं ते भैताड वगैरे नाही म्हणली. वट ना, आपण सेल्फी काढूया का? ओके. तू काढ ना. हा ओके. अथर्व, तू इथे काय करून राहिला? मी सायकल चालवायला आलो. नाही चल एक लाव. नाही, एक राऊंड नाही, चल वरती चल. एक लाव. एक नाही, दोन नाही, चल घरी चल. एक लाव मला एकच आहे. एक नाही, दोन नाही, घरी चल. अजिबात हट्टीपणा करायचं नाही. नाही तर मी काय करते तुला माहितीये ना. राधिका, काय झालं? पान ऐकूनच नाही राहिला. अथर्व, आता खाली नको खेळूया, आपण वर जाऊया. नेहाला ना नवीन व्हिडिओ गेम आणलाय, तो खेळा तुम्ही दोघं. बँकेत गेली होतीस? हो. मग काय झालं? कळवलं नाहीस मला काही? काही सांगण्यासारखं असेल तर सांगेन ना रेवती. म्हणजे तू सांगत होतीस ते बरोबर आहे. यांनी बँकेतनं 3 लाख रुपये काढले. काय? हो ना. कशासाठी काढलेत, कुणासाठी काढलेत मला नाही माहिती. आणि पुन्हा यांना विचारायचं म्हणजे काय? जाऊन विचार त्याला. पण ते पुन्हा संशय घेतल्यासारखं होईल ना. हे बघ, तसं काही नसेल ना तर क्षणभर वाईट वाटेल दोघांना. पण जर खरंच तसं काही असेल ना तर तुला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. निर्णय? हो, निर्णय. नाही असं काही नसेल, काहीतरी वेगळं असेल. काय वेगळं असणार आहे? काही असू शकतं ना, काही म्हणजे काहीतरी गरज असेल, कुणाला तरी मदत म्हणून दिली असतील, काही असू शकतं ना. कारण नाही, पण तसं काही असतं तर यांनी मला सांगितलं असतं. काय नेमकं कारण असेल मला काहीच समजून नाही राहिलं. यांनी खरंच शन्याला 3 लाख रुपये दिले असतील? नाही, ती कदाचित ब्लॅकमेल करत असेल यांनी. हे बघ, असं इथे उभं राहून विचार करण्यात काय पॉइंट आहे? तू सरळ जाऊन गुरुनाथला विचारत का नाहीस? नाही रेवती, हे नाही, हे असं काही नसणारच आहे. हे मला खात्री आहे. पण खरंच जर असं काही असेल ना तर मी यांना सोडणार नाही. यांनी पुन्हा तीच चूक केली असेल ना तर ही राधिका यांना माफ करणार नाही.
फक्त गॅरी अंकल आले ना की मग इनॉग्रेशन करायचं आणि देन युअर बुटीक इज ऑन. आय नो यार, इशी किती कमाल आहे. डूड, आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग आपलं शॉप ना खूप चालणार आहे. हो, आणि आपल्या शॉपच्या बाहेर ना अशी लाईन लागेल माहिती कस्टमर्सची. आय नो, लाईन लागली. हाय ईशा. हाय, त्या माझ्या फ्रेंड्स आहेत. ओह ओके. बाय द वे शनाया, शी इज पूजा, शी इज प्रियंका अँड शी इज निशा. वाव, काय छान डेकोरेट केलं यार. थँक्यू. आणि हो, आमचं कलेक्शन त्याहून जास्ती भारी आहे. सो तुम्ही आतमध्ये जा आणि खूप शॉपिंग करा. गॅरी आला. ऐक मी त्याला घेऊन ये, तुम्ही बोला. ओके गॅरी. हाय 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 हाय. काय झाली का सगळी? थांब, डोळे बंद कर प्लीज. काहीच बघायचं नाही. अगं असं कसं? नाही बघू नको हळू खाली बघ. बरं बघ म्हणजे बघ. हा प्लीज थांब जरा. चल बघू नको, अजिबात काही बघू नको. ओके शनाया प्लीज पडेल मी. हा थांब. रेडी. ओके अगं काय सरप्राईज. शनाया, हे सरप्राईज. आपण कोण? या दुकानाचा मालक आहे मी. माझ्याच दुकानात मलाच विचारताय. हे मालक आहेत? हो अच्छा, तुम्ही मालक आहात का? नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. ही शनाया, ही ईशा. आम्ही तुमचं दुकान रेंटवर घेतलंय. रेंटवर? कोणाकडून? सांगतो ना. शनाया, काय नाव होतं? इशी, काय नाव होतं एजंटचं? हा, सुंदरलाल. सुंदरलाल? हा. सुंदरलाल कोणी एजंट नाहीये. चोरी केलेली त्याने, म्हणून हाकलून दिलाय त्याला. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ना काहीतरी? ऍग्रीमेंट? हो ऑफकोर्स आहे ना. शनाया, ऍग्रीमेंट दाखव. इशी, ऍग्रीमेंट दे. नाहीये. हे लीगल ऍग्रीमेंट. हे दुकान माझ्या नावावर आहे. या सोसायटीत माझ्या नावावर रजिस्टर आहे. आणि तुम्ही म्हणताय हे दुकान तुम्ही घेतलंय म्हणून. कशावरून? डोकं वापरा जरा. कोणीतरी फसवलंय तुम्हाला, फ्रॉड केलाय. पण आम्ही कालच त्यांना रेंटचे पैसे दिले या शॉपचे. पैसे भरलेत ना? मग रिसिप्ट दाखवा. दाखवतो ना तुम्हाला. शनाया, रिसिप्ट दाखव. इशी, रिसिप्ट दे यार. नाहीये. बघा, रिसिट नाही, ऍग्रीमेंट नाही. नि म्हणे आम्ही हे दुकान भाड्याने घेतलंय. तसं मला रेंटवर द्यायचंय दुकान, पण सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर. हा मग तुम्हाला द्यायचंय ना रेंटवर? मग सांगा ना काय काय रेंट आहे शॉपचं? 2 महिन्याचं 2 लाख. गॅरी, दे ना 2 लाख प्लीज. अगं काय गॅरी दे पैसे? काही काय बोलतेस तू? आपण आधीच पैसे देऊ. तू जरा गप्प बसशील का? गॅरी, असं नको करू यार. मी खूप मेहनत केली या शॉपसाठी. शनाया, एक शब्द बोलू नकोस. हे बघा मिस्टर, आय एम रिअली सॉरी. काहीतरी मेजर गुफअप झालाय. आम्ही नाही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये येत. आय एम रिअली सॉरी. तुम्ही या बाजूला इकडे आधी. आय एम रिअली सॉरी. इथे काही इनॉग्रेशन होणार नाही. तुम्ही निघा बरं. चला निघा आता प्लीज. शनाया, ईशा, काय लावलंय तुम्ही? काय मूर्खपणा आहे हा? कोण आहे हा सुंदरलाल भवरलाल? त्याला आत्ताच्या आत्ता फोन लाव बरं. हो. आणि शनाया, काय आहे हे? तुम्ही कुठे भेटला त्या माणसाला? त्याचं ऑफिस कुठे मला सांग बरं. नाही, आम्ही इथे आईस्क्रीम पार्लर मध्ये भेटलो त्याला. हे असले व्यवहार आईस्क्रीम पार्लर मध्ये करतात का? काय बोलतेस तू? तू फोन लावा आधी. काय चाललंय? कुठे तो? स्विच ऑफ येतोय. झालं नाही. हा माणूस तुम्हाला चुना लावून गेला आणि तुम्हाला कळलंही नाही. माझे सगळे 3 लाख पाण्यात गेले. नाही गॅरी, 3 लाख नाही. मला वाटलं एवढे पैसे दिलेत, एवढा विश्वास टाकलाय तुझ्यावर, तर काहीतरी चांगलं करशील. तर हे करून ठेवलंच. पैशापरी पैसे गेले आणि एवढी इज्जतही गेली तुमच्या दोघींमुळे. यापुढे 1 रुपया नाही मागायचा माझ्याकडे, ना शॉपिंगसाठी ना कशाहीसाठी. तूही लक्षात ठेव. गॅरी, ऐक ना प्लीज यार. अरे इशी, काय फालतूगिरी आहे? तुझ्या ओळखीचा आहे ना, तू त्याला फोन कर बरं आत्ताच्या आत्ता. तू मला काय ब्लेम करतेस?
हो ओळखीचा म्हणजे मला माहिती होता फक्त पण आय डिडंट नो ही वॉज अ फ्रॉड यार. अगं पण मग का सांगितलं एवढं? आता गॅरी चिडलाय ना माझ्यावर. अगं आपल्याला कशालाच पैसे देणार ते, काही शॉपिंग पण होणार नाही आपलं. माझं इतकं चांगलं शॉप होतं, मी बिझनेस वुमेन होणार होते, आता काहीच नाही होणार. ऐक ऐक तू माझा ऐक. मला एक सांग आपण किती पैसे स्पेंड केलेत? 1.5. करेक्ट. आणि गॅरी अंकलला किती वाटतात? 3. एक्झॅक्टली. असं फक्त गॅरी अंकललाच वाटतंय की आपण सगळे पैसे स्पेंड केलेत. असं नाहीये बेबी, वी स्टील हॅव मनी आणि आपण त्याच्यात वाटेल ते करू शकतो. हाऊ कुड यू इवन थिंक ऑफ स्पेंडिंग दॅट मनी? यार काय करायचंय त्या पैशांचं? अगं आपण शॉपिंगला जाऊयात. मला नाही जायचं शॉपिंगला. खरंच? नाही नको, चल शॉपिंगला, मला थोडं तरी बरं वाटतं. तू चल, मी सांगते ना तुला, तुला नीट छान वाटेल. हे बघ आपल्याकडे अजून काय करू यार मी? त्या शनायाने खूप गोंधळ केलाय. इतका विश्वास टाकला मी तिच्यावर आणि तिने सगळ्यावर पाणी ओतलं. नाही बरोबर आहे, तो श्रेयस बरोबर म्हणत होता. शनाया त्या कॅलिबरचं काम करूच शकत नाही. तरीही मी तिला पैसे देण्याचा मूर्खपणा केलाच. काय करू मी? कोणाशी बोलू? आनंद? हा, आनंदच यातून काहीतरी मार्ग दाखवू शकेल मला. नाही नको, मग आनंदला सगळंच सांगावं लागेल आणि मग ही गोष्ट राधिकापासूनही लपून नाही राहणार. शिवाय त्याच्याकडून 4 गोष्टी ऐकाव्या लागतील त्या वेगळ्याच. आनंद, जेनी, राधिका, आई बाबा एक एक करून सगळ्यांनाच कळेल. नको. त्यापेक्षा मी केडी सोबत बोलतो. हॅलो. हा केडी, मी गुरुनाथ बोलतोय. हा, मी तुला करू का एक थोड्या वेळात फोन करू का? झोपलोय मी. अरे झोपलायस म्हणजे काय? इथे माझी झोप उडाली आणि तू झोपा कसल्या काढतोयस? काय? हा हॅलो, बोल. काय झालं? काय नाही झालं ते विचार. बरं काय नाही झालं ते सांग. केडी, तू सिरियसली बोलणारच की नाही माझ्याशी? तू तर त्या शनायाच्या बुटीक ओपनिंगला जाणार होता ना? तिथूनच आलोय. हा, दोघींनी सगळा गोंधळ घातलाय. मी फसलोय रे. अरे ते तर तू आधीच बसलाय ना 2 बायकांमध्ये. तू सिरियसली बोलणार आहेस का माझ्याशी? अरे मी खरंच प्रॉब्लेम मध्ये यार. बरं बरं, ओके ओके. काय झालं? शनायाला त्या एजंटने फसवलं. तिचं बुटीक ओपनिंग राहिलं दूर. शेवटी माझे 3 लाख गेलेत पाण्यात. अरे नाही 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 नाही, एक मिनिट. मला काही कळलेलं नाही. तू नीट सांग बरं काय झालं. ऐक, शनायाला मी 3 लाख रुपये दिले होते. हो, हे असं सगळं झालंय. मला काही कळत नाही यार, मी काय करू? प्लीज हेल्प मी. अरे यार, मला पण नाही सुचत रे. म्हणजे एक सिच्युएशन येत जाते आणि मग मला एकदम नाही सुचत. एक थोडा वेळ दे. म्हणजे लोड मध्ये तू आपण मिळते 1 तासाभरात भेटूया, चालेल? हो प्लीज भेट. आता ज्या काही होप्स आहेत ना त्या तुझ्याच कडून आहे. प्लीज केडी. ओके, चल बाय डार्लिंग, बाय. 1 तासाचा टायमर लावतो आता, झोपतो. शनाया, गुड मॉर्निंग. शनाया, जेनी काहीतरी म्हणतेय तुला. सॉरी. गुड मॉर्निंग. एनिवे, पानवलकर सरांनी ही फाईल तुला द्यायला सांगितली. शनाया, हे बघ, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. नाही म्हणजे ऑफिसमध्ये येताना हे असं तोंड पाडून नको येत जाऊस. त्याने दिवस खराब जातो आणि हे असं सगळ्यांचं लक्ष जातं आपल्याकडे. हा? हॅलो. अगं काय झालं तुला रडायला? अगं मी इतकंच म्हटलं की ऑफिसमध्ये येताना तोंड पाडून नको येऊस. नाही सॉरी, चुकलं माझं. अगं तोंड पाडून येत जा, दिवस छान जातो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला बोल, सगळे बोल. अगं पण मी काय बोलतोय तुला? हॅलो. अगं एक मिनिट. मी पण म्हणजे काय झालंय, कोणी
अच्छा अच्छा, गुरु सरांबरोबर भांडण झालंय का? नाही? मग मग भक्ती बरोबर नाही? मग तुला रडायला काय झालंय? काही नाही. ओके, नाव आय गॉट इट. अच्छा, तुझ्या बुटीकचं आज ओपनिंग होतं ना? ऑफिस सोडायला लागणार म्हणून रडतेस तू, बरोबर? काहीतरी लॉजिक लावू नको रे. मग काय झालंय ते सांगणारच का मी जाऊ माझ्या कामाला? प्लीज नको जाऊ. तू तरी नको जाऊ यार ऍटलीस्ट. मग सांग काय झालंय ते. ऍक्च्युली आज माझ्या बुटीकचं ओपनिंग झालंच नाही. म्हणजे लीगल एग्रीमेंट. हे दुकान माझ्या नावावर आहे. डोकं वापरा जरा. कोणीतरी फसवलंय तुम्हाला, फ्रॉड केलाय. माझे सगळे 3 लाख पाण्यात गेले. आता याच्या पुढे याद राखा, माझ्याकडे 1 रुपया मागायला आलीस ना तरी. व्हॉट? घेऊन गेला? अगं तू मूर्ख आहेस का शनाया? तू सगळं पेमेंट कॅश मध्ये केलंस, ते त्याच्याकडनं कुठलीही अग्रीमेंट किंवा कुठलाही बॉन्ड साईन न करून घेता. ईशाच्या ओळखीचा होता ना. अगं खड्ड्यात गेली ओळख. खड्ड्यात गेली ओळख शनाया. तुला साधं हेही कळत नाही का की कुठलंही लीगल काम करताना कोणाचा तरी सल्ला घ्यावा, कोणाला तरी विचारावं. निदान मला विचारायचंस. तू बिंडोक आहेस का तू? नको ना म्हणू प्लीज. काय म्हणू? ऑलराईट, जरा शांत हो. ते झालं. पण तुला एक लक्षात येते का, ह्या सगळ्यामध्ये गुरु सरांचे पैसे गेलेत. यार लोक खूप चिडलाय माझ्यावर. मला कळतच नाहीये त्यांना काय बोलू. माझी काही चूक नाहीये, तर त्यांनी फसवलंय यार मला. डोकं वापरायचं नाही म्हटल्यानंतर कोणीही फसवणार तुला. यार तू काय एवढा रूडली बोलतोयस माझ्याशी? आय एम नॉट बिंग रूड टू यू शनाया. बरं शांत. लेट मी थिंक व्हॉट आय कॅन डू. हे बघ, गुरु सर अजून आलेले नाही आहेत, सो बघूयात आपण काही करता येते का. हा, एनिवेज गुरु सर वैतागलेलेच असणार आहेत. तुला ते प्रपोजल त्या दिवशी मी करून दिलं ना, तेव्हाच ते वैतागले होते माझ्या. का म्हणजे काय? त्यांना तुला पैसे, कारण त्यांना खात्री होती की तू काहीतरी गोंधळ घालणार म्हणून. तरी तुला ते सांगत असतात की जरा नीट वागत जा, पण नाही, प्रत्येक वेळेस तुला तुझ्या मनाचंच खरं करायचं असतं. नो, आय एम सॉरी. तू प्लीज शांत हो. तू एक काम कर, तू पानवलकर सरांच्या केबिन मध्ये जाऊन बस, तुझं काम कर. सर आले की मी सांगतो तुला. हा, $3 लाख घालवले या मुलीने. 3 लाख. एनिवे, ते म्हणतात ना, करावं तसं भराव. गुरु सर, भोगा तुम्ही आता. तू पागल आहे क्या? तू शनायाला पैसे का दिले? 3 पैशाची अक्कल नाहीये तिला, आणि 3 लाख रुपये दिले तू. बाबा आता झाली चूक, आता काय करू? मान्य करतो ना मी. अरे पण चूक होण्याच्या आधी फोन करायचा ना मला, नंतर फोन करून काय फायदा? अरे काहीतरी कारण देऊन टाळायचं तिला. सांगायचं 15 दिवसांनी देतो, किंवा 1 महिन्यानंतर बघू, किंवा असं म्हणायचं आधी काहीतरी करून दाखव, त्याच्यानंतर देईन. तुला काय वाटतं मी हे केलं नसेल? सगळं करून पाहिलं. तिला मी म्हटलं आधी तू काहीतरी प्रेझेंटेशन वगैरे दाखव, तरच मला काहीतरी करता येईल ना. तर त्या श्रेयसच्या मदतीनं तिनं प्रेझेंटेशनही करून दाखवलं. मला नाही म्हणायला जागाच नव्हती यार. आणि बरं, सतत ब्लॅकमेल करत होती ती मला. ब्लॅकमेल? हो, पैसे दे नाही तर घरी येते म्हणून. तू हसतोस काय यार? इथे वाट लागली माझी. इतनीसी चीटी तुला ब्लॅकमेल करते? 1 मिनिट, तुझा गैरसमज होतोय. ती चीटी वगैरे नाही आहे, ती सतत डोक्याची भुणभुण असते. आणि ती जर खरंच आली असती ना घरी, वाट लागली असती माझी. तर तिला माहिती नाहीये राधिका माझ्या घरी आली, आणि राधिकाला माहिती नाहीये शनाया बरोबर माझं पॅचअप झालंय म्हणून. डार्लिंग, तेरी हालत ना वो सैंडविच की तरह हो गए, सैंडविच. ओ यार, खरंच सँडविच झालंय माझं या दोघींच्या मध्ये. आणि पैशापरी पैसा चाललाय ते वेगळंच. देख डार्लिंग, कसं असतं की सोडून गेलेली गर्लफ्रेंड आणि बुडालेले पैसे परत कधीच येत नाही. नेक्स्ट टाइम ध्यान में रख. काय ध्यान रख यार.
इथे आता सिच्युएशन अशी आहे ना की शनायाचं राधिकाला कळायला नको आणि राधिकाचं शनायाला कळायला नको. बाय द वे, तू शनायाला पैसे दिले तुझ्या बायकोला माहित नाहीये ना? नाही नाही, तिला काही माहिती नाही. तिला माझ्या आर्थिक व्यवहारांबद्दल काही माहिती नसते आणि काही कळतही नाही. नाही पण समजा कळलं तर?